नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आता सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. आता येणाऱ्या परीक्षेसाठी आपण आतापासूनच तयारी करणार आहोत. नुकतीच CTET परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पार पडलेली आहे. काही दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पण येतील. पण आता येणारी TET परीक्षा ज्यांचे पेपर अवघड गेलेले आहेत, काठावर पास होण्याची शक्यता आहे, आपला रिझल्ट येईल किंवा नाही याबद्दल ज्यांना शंका आहे, अशा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या TET परीक्षेचा अभ्यास चालू ठेवावा. तर आपण TET परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आज पाहणार आहोत. तर TET परीक्षेला आपण प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा म्हणून मराठी या भाषेची निवड करू शकतो. तर पाहूया मराठी भाषेचे काही प्रश्न पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त असलेले. चला तर मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. इयत्ता 3रीतील विद्यार्थ्यांना वाचन करताना शब्द ओळखण्यात अडचण येते. काही विद्यार्थी अक्षरध्वनी संबंध नीट समजत नाहीत, तर काही जण शब्द वाचतात पण अर्थ समजत नाही. शिक्षकाने पुढील तासासाठी कृती आराखडा तयार करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन गती आणि आकलन दोन्ही सुधारण्यासाठी योग्य कृती कोणती? पहा मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. पाहूया आपण सर्व पर्याय. सर्व विद्यार्थ्यांना समान पाठ मोठ्याने वाचायला लावून चुका त्वरित दुरुस्त करणे व घरी 10 वेळा वाचनाचा गृहपाठ देणे, हा पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरा पर्याय पाहू. प्रथम अक्षरध्वनी खेळ, त्यानंतर चित्रांसह शब्द जुळवा उपक्रम आणि शेवटी छोट्या गोष्टींवर आधारित चर्चा घेणे. पर्याय क्रमांक C पहा. विद्यार्थ्यांना शांत बसवून शिक्षकाने स्वतःच संपूर्ण धडा वाचून दाखवणे. त्यानंतर पर्याय क्रमांक D, फक्त कठीण शब्दांची यादी फळ्यावर लिहून पाठांतर करून घेणे. तर मित्रांनो, अशा ठिकाणी आपण परीक्षेमध्ये उत्तर निवडत असताना काही ट्रिक्स महत्त्वाच्या असलेल्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण कोणते पर्याय आपले उत्तराचे होणार नाहीत हे पाहणार आहोत पहिल्यांदा. पर्याय क्रमांक D पहा. फक्त कठीण शब्दांची यादी फळ्यावर. आता फक्त कठीण असा आलेला आहे या ठिकाणी. फक्त, केवळ अशा प्रकारचे जर प्रश्न पर्याय असतील तर ते आपलं उत्तर होत नाही मित्रांनो. त्यामुळे पर्याय क्रमांक D हे आपलं उत्तर होणारच नाही. त्यानंतर पाहूया C उत्तर होऊ शकते का हे पाहू. विद्यार्थ्यांना शांत बसून शिक्षकाने स्वतःच संपूर्ण धडा वाचून दाखवणे, हे पण होणार नाही, कारण या ठिकाणी फक्त शिक्षक क्रियाशील होत आहेत आणि विद्यार्थ्यांना शांत बसवल्यानंतर विद्यार्थी सक्रिय राहणार नाहीत, म्हणजे त्यांचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आपण त्याचा समावेश करून घेत नाही आहोत, म्हणून हा सुद्धा पर्याय होणार नाही. आता पाहूया पर्याय क्रमांक B, प्रथम अक्षरध्वनी खेळ. खेळाचा आता या ठिकाणी समावेश आलेला आहे, म्हणजे विद्यार्थ्याशी समरस होण्याची एक संधी आहे या ठिकाणी. त्यानंतर चित्रांसह शब्द जुळवा उपक्रम. चला ठीक आहे, उपक्रम आलेला आहे, चित्र आलेले आहेत, शब्द आलेले आहेत या ठिकाणी, आणि शेवटी
छोट्या गोष्टींवर आधारित चर्चा घेणे. बघा, भाषा अध्यापनामध्ये चर्चा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांसोबत तुम्ही चर्चा केल्याने काय होणार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं त्या भाषेसंबंधी आकलन वाढणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल, कारण अक्षरध्वनी खेळ प्लस चित्र आधारित शब्द आणि चर्चा ह्या 3 गोष्टी आलेल्या आहेत. या ठिकाणी प्राथमिक स्तरावर वाचन ही ध्वनी जाणीव आणि अर्थ आकलन या 2 घटकावर आधारित असते. फक्त मोठ्याने वाचन किंवा पाठांतर केलेल्या शब्दाची ओळख सुधारत नाही. तर म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणचा जो पर्याय आहे सर्वात योग्य असा पर्याय आहे. परीक्षेमध्ये आपल्याला सर्व पर्याय सारखे दिसतात, परंतु आपल्याला सर्वात योग्य पर्याय निवडावयाचा असतो मित्रांनो. तर या ठिकाणी प्रथम अक्षर ध्वनी संबंध मजबूत केले जातात, चित्रांच्या मदतीने शब्द व अर्थ जोडले जातात, शेवटी चर्चा घेतल्याने आकलन तपासले जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 2रीतील वर्गात काही विद्यार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि त्यांची मातृभाषा मराठीपेक्षा वेगळी आहे. ते मराठी बोलताना संकोच करतात. शिक्षकाला भाषिक आत्मविश्वास वाढवायचा आहे. पहा मित्रांनो, फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, कुठलीही भाषा शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, की मातृभाषा ही एक पूल म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. एखाद्या नदीवरून पलीकडे जाण्यासाठी आपल्याला एखाद्या पुलाचा जसा वापर करतो आपण, तसा मातृभाषेचा दुसरी भाषा शिकवत असताना त्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. चला आता पर्याय पाहूया आपण. वर्गात फक्त प्रमाण मराठीच वापरण्याचा कठोर नियम लावणे. आता या ठिकाणी फक्त मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की फक्त केवळ अशा प्रकारचे जर शब्द असतील एखाद्या पर्यायामध्ये तर तो पर्याय आपला उत्तराचा नसतो. दुसरं पाहूया, पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील शब्दांना मराठी शब्दांशी जोडून तुलना पद्धतीने शिकवणे व संवादात्मक उपक्रम घेणे. बरोबर आहे मित्रांनो, हे उत्तर आहे या ठिकाणी, कारण विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील शब्दांना मराठी शब्दांशी जोडायचं आहे आपल्याला आणि तुलना पद्धतीने शिकवणे व संवादात्मक उपक्रम घेणे हा पर्याय या ठिकाणी आपला योग्य ठरतो. कारण तुलना पद्धतीने शिकवल्यास विद्यार्थी नवीन भाषा सहज स्वीकारतात, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. आता हे तर उत्तर आहे आपलं. तिसरा पर्याय पाहूया आपण काय होते. चुकीचे बोलल्यास त्वरित शिक्षा करणे. शिक्षा हे आपलं पर्याय होऊ शकत नाही, कारण विद्यार्थी भाषा शिकत असताना चुकीचं बोलतच असतो. चुकीचं बोललं तर त्याला आपण शिक्षा जर करत असेल तर तो विद्यार्थी पुन्हा बोलणार नाही. त्याला चुकीमधून शिकवायचं आहे आपणास आणि म्हणून चुका व शिका. भाषा शिकवत असताना चुका विद्यार्थ्याच्या होत असतात. त्या चुका आपण विद्यार्थ्यांना, त्या चुका हे त्यांच्यासाठी संधी आहेत. चुकल्यामुळे आपण त्या विद्यार्थ्यांना सांगणार आहोत, म्हणजे ती भाषा शिकवणार आहोत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, चुकीचे बोलल्यास त्वरित शिक्षा करणे, शिक्षा करायची नसते. त्या विद्यार्थ्यांना मागच्या बाकावर बसून कमी प्रश्न विचारणे. प्रश्न कमी विचारल्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करण्याचा वाव मिळत नाही आणि म्हणून हे सुद्धा पर्याय होत नाही. आपलं पर्याय जे आहे तो पर्याय बी आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. जर का मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, कारण TET सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी आपलं YouTube चॅनल जे आहे ते खूप महत्त्वाची भूमिका पार पडत असते. YouTube चॅनलच्या मदतीने अनेक विद्यार्थी CTET आणि TET परीक्षा पास झालेले आहेत. तर आपण सुद्धा या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं. परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत चॅनल शेअर करावं. चला पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 4थीतील विद्यार्थ्यांना चित्रावर आधारित कथा लेखन दिले असता बहुतेकांनी फक्त 2-3 वाक्ये लिहिली.
शिक्षकाला त्यांची कल्पनाशक्ती आणि लेखन विस्तार वाढवायचा आहे. पहा आता 1 ते 5 मधला हा पेपर आहे मित्रांनो. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा वर्गातील विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणामध्ये सापडतील. तर या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. काय प्रश्न विचारले? चित्रावर आधारित कथालेखन दिले असता बहुतेकांनी फक्त 2-3 वाक्य लिहिली. शिक्षकाला त्यांची कल्पनाशक्ती आणि लेखन विस्तार वाढवायचा आहे, तर याचा पर्याय आपल्याला योग्य तो पर्याय शोधायचा आहे. कमी लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी गुण देणे. कथेसाठी सुरुवातीची 2 वाक्ये देऊन प्रश्नांच्या मदतीने कथा विस्तार घडवून आणणे. पुढील वेळी असा उपक्रम न देणे. सर्वांना समान नमुना पाठ करून लिहायला सांगणे. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लक्षात आलं असेल मित्रांनो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बरेच प्रश्न असे असतात की लांबलचक आणि मोठे जर उत्तर असतील तर ते आपलं उत्तर असते. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. कारण या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला कथा जर लिहायला शिकवायचं असेल, द्यायचं असेल तर सुरुवातीचे वाक्य विद्यार्थ्यांना सांगावी लागतात. मार्गदर्शक प्रश्न व सुरुवातीची मदत केल्यामुळे, ज्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो, लहान विद्यार्थ्यांना मदतीची गरज असते. सुरुवातीचे वाक्य व मार्गदर्शक प्रश्न दिल्यास विचारांची दिशा मिळते. हळूहळू स्वतंत्र लेखनाकडे वाटचाल होते. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. इयत्ता पहिलीत शिक्षक श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी उपक्रम आखत आहेत. विद्यार्थ्यांचे लक्ष कमी वेळ टिकते. बघा, भाषा शिकत असताना श्रवण कौशल्य हे प्राथमिक कौशल्य आहे. पहिल्यांदा एखादी भाषा जर शिकायची असेल तर ती भाषा आपण त्या विद्यार्थ्याला ऐकू घालतो. पहिल्यांदा ऐकायला लावणे आणि नंतर त्याच्यामधून ती भाषा आपण त्याला शिकवत असतो. तर या ठिकाणी आपणास त्या विद्यार्थ्याचे श्रवण कौशल्य विकसित करावयाचे आहे. तर विद्यार्थ्यांचे लक्ष कमी वेळ टिकते. या ठिकाणी बघूया, हा प्रश्न आपल्या समोर ठेवलेला आहे. याचं उत्तर पाहूया आपण मित्रांनो. पहा, लांबलचक धडा वाचून शेवटी प्रश्न विचारणे. छोटी गोष्ट अभिनयासह सांगणे. मध्येच सोपे प्रश्न विचारणे आणि चित्रांशी जोडणे. फक्त पाठ्यपुस्तकातील उतारा वाचायला लावणे आणि श्रुत लेखन घेणे. आता या ठिकाणी आपणास पर्याय क्रमांक कोणता योग्य वाटतो मित्रांनो? थोडंसं आपण सर्व पर्यायाबद्दल थोडक्यात बोलूया. लांबलचक धडा वाचून शेवटी प्रश्न विचारणे हे काही योग्य होणार नाही मित्रांनो. नुसतं धडा वाचून दाखवला म्हणजे विद्यार्थी शिकतील त्यामधून असं थोडं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक सी बघा, फक्त पाठ्यपुस्तकातील उतारा वाचायला लावणे. आता फक्त हा शब्द आलेला आहे सुरुवातीला, हे याचं उत्तर होणार नाही. फक्त, केवळ अशा प्रकारचा जर शब्द असेल तर तो पर्याय आपला उत्तराचा नसतोच असं समजा. आता श्रुत लेखन घेणे. आता श्रवण कौशल्य शिकवायचं असेल तर श्रुत लेखन घेऊन उपयोग नाही. तर या ठिकाणी त्यापेक्षा अजून एक चांगला पर्याय आपल्या समोर दिसतो. छोटी गोष्ट अभिनयासह सांगणे, मध्येच सोपे प्रश्न विचारणे आणि चित्रांशी जोडणे. कारण या ठिकाणी श्रवण कौशल्य विकसित करत आहोत आपण. आणि म्हणून प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्याचे लक्ष मर्यादित वेळ टिकत असते. तर त्यामुळे आपण अभिनय, चित्र आणि प्रश्न यामुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा असतो. यामधून श्रवण कौशल्य आणि आकलन दोन्ही विकसित होत असते. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाला सतत सर्वांगीण मूल्यमापन करायचे आहे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट. तर या ठिकाणी 5वीतील विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाला सतत सर्वांगीण मूल्यमापन करावायचे आहे. तर 17 अखेरी एकच मोठी परीक्षा घेणे. प्रत्येक धड्यानंतर छोट्या कृती, तोंडी प्रश्न, गटचर्चा व प्रकल्पाद्वारे प्रगती तपासणी. फक्त लेखी चाचणीवर भर देणे आणि फक्त गुण नोंदवणे. तर या ठिकाणी आपणास पर्याय लक्षात आला असेल मित्रांनो.
तुम्ही फक्त असलेले शब्द ज्या पर्यायाच्या सुरुवातीला आहेत ते आपले उत्तर नाहीत, बाजूला करा त्यांना. त्यानंतर 17 अखेरीस म्हणजे वर्षाच्या शेवटी फक्त एकच मोठी परीक्षा घेऊन सतत मूल्यमापन करू शकतो का आपण? नाही. सर्वांगीण मूल्यमापन आणि सतत जर करावायचे असतील तर प्रत्येक धड्यानंतर छोट्या छोट्या कृती, तोंडी प्रश्न, गट चर्चा, प्रकल्प याद्वारे विद्यार्थ्याची प्रगती तपासावी लागते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन या विषयावर निबंध लिहायचा आहे. अनेक विद्यार्थी मुद्दे मांडण्यात अडचण अनुभवतात. शिक्षकांनी त्यांना चिकित्सक व संघटित लेखन शिकवण्यासाठी काय करावे? बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 ते 5 प्रश्न आपण काही बघितले आणि आता 6 ते 8 प्रश्न पाहत आहोत. 6 ते 8 प्रश्न पाहत असताना या ठिकाणी 7वीतील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्या समोर आहे. पहा, पर्याय पाहूया आपण. निबंधाचा पूर्ण नमुना लिहून पाठ करून घेणे. आता पाठ करणे, लक्षात ठेवणे, हे प्रश्न हे जर पर्याय असतील, पर्यायामध्ये जर शब्द असतील तर ते आपलं उत्तर होत नाही मित्रांनो. पाठांतर ही पद्धत बाजूला ठेवायची आहे. पाठांतराला अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं स्थान राहिलेलं नाही. निबंधाचा पूर्ण नमुना लिहून पाठ करून घेणे हे याचं उत्तर होणार नाही. दुसरा प्रश्न पर्याय पाहूया. प्रथम गट चर्चा, त्यानंतर मुद्दे फळ्यावर मांडणे, रूपरेषा तयार करून मग लेखन करायला सांगणे. कारण बघा, गट चर्चा म्हणजे कल्पनांची देवाणघेवाण, मुद्दे मांडणे म्हणजे तार्किक रचना आहे या ठिकाणी, आणि रूपरेषा म्हणजेच संघटित लेखन आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. सी हे उत्तर होणार नाही मित्रांनो. कमी गुण देऊन पुढील वेळी सुधारणा अपेक्षित ठेवणे हे होणार नाही. फक्त शब्दसंख्या ठरवून लेखन द्यावी. फक्त असलेला तर पर्याय होतच नाही आपल्या उत्तराचा, आपणास माहित आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांना कविता शिकवताना शिक्षकाला त्यांची भावनिक समज आणि चिकित्सक विचारशक्ती वाढवायची आहे. कविता शिकवत असताना 6वीतील विद्यार्थ्यांची भावनिक समज आणि चिकित्सक विचारशक्ती जर वाढवायची असेल तर शिक्षकांना काय करावे लागेल? बघा मित्रांनो, आपण पर्याय पाहूया. सर्वात शेवटी डी हा पर्याय बघूया आपण. परीक्षा घेणे. परीक्षा घेतल्यामुळे काय भावनिक समज आणि चिकित्सक विचारशक्ती वाढत नाही मित्रांनो, त्यामुळे हा पर्याय होणार नाही. फक्त कठीण शब्दांचे अर्थ लिहून देणे, फक्त हा शब्द आल्यामुळे हे सुद्धा आपलं पर्याय होणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पर्याय पाहूया. कवितेचा अर्थ शब्दशः सांगून पाठांतर करायला लावणे. पाठांतर हा शब्द आलेला आहे या पर्यायामध्ये. पाठांतर असलेला पर्याय जर असेल तर तो पर्याय आपला उत्तर नसतो. बघूया बी हे आपलं उत्तर होईल मित्रांनो, कारण कवितेतील प्रतिमा, कवीची भावना, विद्यार्थ्यांचे अनुभव यावर चर्चा घडवून आणणे हे महत्त्वाचं आहे. कारण कविता शिकवताना फक्त शब्दार्थ नव्हे तर भावना महत्त्वाच्या आहेत, प्रतिमा, अनुभव महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांचे अनुभव जोडल्यास हायर ऑर्डर थिंकिंग स्किल विकसित होतात आणि म्हणून हे पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. जर का मित्रांनो अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर जे गरजू शिक्षक आहेत, जे CTET आणि TET परीक्षेचा अभ्यास करतात, अशा शिक्षकांपर्यंत माझा यूट्यूब चॅनल शेअर करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 8वीतील वर्गात काही विद्यार्थी लेखनात वारंवार व्याकरण दोष करतात. शिक्षकाला दुरुस्ती प्रक्रियेत सकारात्मकता ठेवायची आहे. तर पहा, सर्वांच्या वहीत लालशाहीने चुका दाखवून कमी गुण देणे. त्यानंतर सामान्य चुका ओळखून वर्गात उदाहरणासह चर्चा करणे व योग्य नमुना दाखवणे. त्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, चुका दुर्लक्षित करणे. पहा मित्रांनो, लगेच पर्याय आपल्या लक्षात या ठिकाणी येत असतात. चुका दुर्लक्षित करणे हे पण योग्य होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे. पहा, शिक्षा, पाठांतर असे जर पर्यायामध्ये असतील तर ते पर्याय नसतात आपले. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे हे पण चुकीचं आहे. सर्वांच्या वहीत लालशाहीने चुका दाखवून कमी गुण
कमी गुण दिले म्हणून विद्यार्थी सकारात्मक बनत नाहीत। या ठिकाणी सकारात्मक दुरुस्ती पद्धत आपल्याला घ्यायची आहे। भाषिक चुका दुरुस्त करताना विद्यार्थ्याचा आत्मसन्मान जपणे महत्त्वाचे असते। विद्यार्थ्यांना भाषा शिकवत असताना त्यांचा सन्मान आपण करून त्यांना सामूहिक उदाहरणे देऊन चर्चा केल्यास सर्वांना त्याचा फायदा होतो। वैयक्तिक टीका टाळल्या जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 9। बहुभाषिक वर्गात शिक्षकाला विद्यार्थ्याचे भाषिक आकलन वाढवायचे आहे। काही विद्यार्थी हिंदी पार्श्वभूमीचे आहेत, तर या प्रश्नाचा पर्याय पाहूया। मराठी व्यतिरिक्त इतर भाषा वापरण्यास बंदी, हे या ठिकाणी उत्तर होणार नाही मित्रांनो, कारण भाषा विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या इतर ज्या भाषा असतात, मातृभाषा असतील किंवा इतर मराठी, हिंदी, इंग्लिश बोलणारे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असतील तर ते आपलं एक संधी आहे आपल्यासाठी, आपलं भाग्य म्हणावं लागतं। कारण विद्यार्थी इतर भाषांच्या मदतीने आपण शिकवत असलेली भाषा शिकत असतात, कारण एक भाषा शिकवत असताना दुसरी भाषा उपयुक्त ठरत असते। म्हणून या ठिकाणी इतर भाषांवर बंदी घालणे ही सुद्धा या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही। प्रश्न क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी पाहूया। समान शब्द, वाक्यरचना यांची तुलना करून मराठी संकल्पना स्पष्ट करणे, पहा हे या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो। कारण बहुभाषिकतेचा सकारात्मक जर वापर केला तर विद्यार्थ्यांना ज्या आपल्या लँग्वेज आहेत, भाषा शिकायच्या आहेत, त्या भाषा शिकायला सोपं सहज शिकू शकतात। समान शब्द व रचना शोधल्याने शिकणे सोपे होते, भाषिक जागरूकता वाढते विद्यार्थ्यांची आणि सर्वसमावेशक शिक्षणात तत्वांशी सुसंगत असा जो पर्याय आहे तो बी आहे। सी पर्याय होणार नाही। या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलं मी की फक्त पाठांतरावर भर देणे, फक्त आणि पाठांतर हे दोन शब्द जर असतील एकाच पर्यायामध्ये तर ते आपलं उत्तर होणारच नाही। वेगळा वर्ग तयार करणे हे सुद्धा त्या ठिकाणी आपलं उत्तर होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। चला शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो। अशाच प्रकारचे प्रश्न टीईटी आणि सीटीईटी परीक्षेमध्ये येत असतात मित्रांनो। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण समावेश करून वारंवार परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न असतात आपण सराव घेत असतो। जर का तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ॲड करण्यासाठी विनंती करणे। लगेच आपणास व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेण्यात येईल आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव, त्याचबरोबर टीईटी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व नोट्स, त्यानंतर टीईटी परीक्षेसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन आपणास मिळेल। त्याचबरोबर जर का आपल्याला मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर त्या सुद्धा मिळतील। एकंदरीत संपूर्ण टीईटी आणि सीटीईटी परीक्षेसंबंधीचे मार्गदर्शन मिळेल। तर आता शेवटचा प्रश्न पाहूया। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात आपण, पाहूया आता शेवटचा प्रश्न। इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांना चिकित्सक वाचन विकसित करायचे आहे, शिक्षकाने कथेनंतर कोणता उपक्रम घ्यावा? पहा, इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांना चिकित्सक वाचन विकसित करायचे आहे, शिक्षकाने कथेनंतर कोणता उपक्रम घ्यावा? तर या ठिकाणी पहा, फक्त पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे फक्त असलेला पर्याय होत नाही, आपण सांगितलेला आहे सुरुवातीला, हा होणार नाही। कठीण शब्द पाठ करणे, पाठांतर हा शब्द जर असेल एखाद्या पर्यायामध्ये तर ते आपलं उत्तर होणार नाही मित्रांनो। भाषा विषय शिकत असताना पाठांतर महत्त्वाचे नाही। परीक्षा घेणे हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर होणार नाही मित्रांनो। पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होईल। या ठिकाणी लेखकाची भूमिका, पर्यायी शेवट आणि विद्यार्थ्यांचे मत यावर चर्चा आहे। भाषा विषयामध्ये चर्चा, विद्यार्थ्याचे मत,
भूमिका, विद्यार्थ्याची भूमिका हे शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. कारण चिकित्सक वाचन म्हणजे लेखकाचा हेतू समजणे, स्वतःचे मत मांडणे, पर्यायी विचार करणे यांचा समावेश त्यामध्ये होत असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. टीईटी परीक्षेसाठी उपयुक्त असलेले आपले प्ले स्टोअरवरील जबडे सर नावाचे ॲप डाउनलोड करा आणि 999 रुपयाची बॅच खरेदी करून टीईटी परीक्षेसंबंधी जो काही तुमचा सराव आहे तो परिपूर्ण सराव करून घ्या आणि टीईटी परीक्षेमध्ये हमखास यश मिळवा.